वैद्य आहेस, सगळ्यांना सुंदर बनवलं आणि मला कार्य वाकडं बनवलं 3 ठिकाणी, मला कार्य असं केलं. वास्तविक रूपात काही नाही. परवा एक वाक्य वाचलं, बायको सावळी असली तरी चालेल म्हणे, पण सावलीसारखी जन्मभर साथ देणारी असेल. 3 ठिकाणी वाकडी आहे, तुझी उपासना करते, कोणी माझं कौतुक करत नाही. मला वाईट वाटतं, माझ्या रूपाबद्दल निंदा होते त्यावेळेला. मग काय करू? मला सुंदर करशील का दिसायला? भगवान परमात्मा कृपाळू आहे. ये जवळ. कुब्जेला जवळ बोलावलं, तिच्या पायावर पाय ठेवले भगवंतानं आणि तिच्या हनवटीला धरलं. 3 ठिकाणी वाकडी. तू का म्हणे कुब्जा दासी रूपरासी हिन कळा. 3 ठिकाणी वाकडी असलेली कुब्जा दासी. कुब्जा काय सुंदर होती. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज लिहितात, तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थी वनाप्रती काय विषयासक्ती लागोनी. त्याला कळतं कोणावर आपली वैद्यकीय जादू चालवली पाहिजे, सगळं कळतं. अंतर्भाव तो जाणे. तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत, तशाच एकनाथी भागवतात सुंदर ओव्या आहेत महाराज. 2-4 ओव्या बघा किती सुंदर आहे. प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची ऊन खून जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांच्या आवडी अतिगाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती. तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थी वनाप्रती काय विषयासक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी काय ती सोहळी की ओवळी. त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी प्रेम सम्मेडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे त्यांचे भेमटे सोशे अनेगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगे पांगलो. काय माझी क्षण झाली शक्ती त्या गोपिका मजदावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी स्वय श्रीपती पोखितो. मी काय अन्नासी दुकाळलो तो यज्ञपत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो प्रेमाच्या पावलो पाहुनेरा. एकनाथी महाराज एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी हजारो ओव्या दिल्या. या वैद्यानं कोणाचे रोग बरी केले? अरे वैऱ्याचे केले, आपण तर भक्त आहे त्याचे. म्हणून वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. सगळं कळतं त्याला, सर्वस्वाचं दान त्याच्या पदरात आहे. अंतरंग कळतो त्याला. त्या अंतरंग कळणाऱ्या भगवंताच्या प्रेमात आपण पडलो तर आपल्यावर निश्चितच ईश्वरीय सत्ता अनुभवायला येईल. का हो महाराज, नेमका तो त्या वैद्य या भूमिकेत त्या साधकावर त्या आलेल्या भक्तावर उपचाराची पद्धत कशी वापरतो. महाराज बोलतात अभंगाचं 2रं चरण.
वल्ली, जाणे झाली बाधा ते आईशा द्याव्या वल्ली. जशी ज्याला बाधा झाली, एखाद्याला अहंकाराचीच बाधा असेल, मत्सराचीच बाधा असेल, पांडित्याचीच बाधा असेल, कलेचीच बाधा असेल, विद्वत्तेचीच बाधा असेल, रूपाचीच बाधा असेल, मान सन्मानाचीच बाधा असेल, सगळं कळतं त्याला. जाणी झाली बाधा ते, जशी झाली बाधा तशी उतरवण्याचं काम जगन्नियंता करतो. मोठ्या मोठ्या संतांच्या परंपरेतली अनेक उदाहरणं आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. अहो, अहंकाराची बाधा साधू पुढेही कधी कधी काम करत नव्हती, असे प्रसंग काही अनुभवायला आले. पण देवानं बरोबर ती बाधा उतरवली. कशी? स्वतः यावं, कष्ट करावे. नाथ महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. एकदा महाराजांवर जवळजवळ 750 रुपयाचं कर्ज झालं. किती? 750. तुम्ही बोर झालात का? घरी जाऊ का? ऐकताय ना? 750 रुपयाचं, त्या काळातली मोठी रक्कम. नाथ महाराजांवर कर्ज झालं. कीर्तन झालं संध्याकाळचं आणि नाथ महाराज वाड्यात जायला निघाले. श्रीखंड्या हिशोब करत होता. त्याला नाथ महाराजांनी पाहिलं. श्रीखंड्या, अरे काय बसला एवढ्या रात्री? तो म्हटला हिशोब करतोय जरा. काय रे, काय म्हणतो यंदाचा बजेट आपला? तो म्हणे बाबा, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झालेला आहे. यंदा आपलं काही बरं नाही. जवळजवळ रक्कम व्याजासकट 750 रुपयापर्यंत गेली. अरे बापरे. आता तो म्हटलं मला असं वाटतं, या श्रीखंड्या म्हणतोय नाथांना, या कीर्तन झाल्यावरच्या पंक्ती बंद केल्या पाहिजे. कारण रोज माणसं येतात जेवायला, जास्त होईल, उत्पन्न कमी झालं आपलं. नाही, पंक्ती नाही बंद होणार. मग निघेल काहीतरी मार्ग निघेल. मालकातली नाथांमधली बातमी, श्रीखंड्यामधली आणि नाथ महाराजांमधली बातमी सकाळ होत नाही तर वाऱ्यासारखी पैठणात पसरली. नाथ महाराज मागं आले बरं का. काही असतील पैसे तर घ्या मागून, ठेवू नका, तर डुबतील. खरं नाही, लयच मागं आलं. समाज येतो. एका सावकाराचं जवळजवळ 500 ते 550 रुपयाचं घेणं होतं नाथांकडून. तो म्हटलं आपली इतकी मोठी रक्कम आहे, चर्चा चुकीच्या येत आहे, हे बरं नाही. तो वाड्यात आला. फार अहंकार त्याला आपल्या सत्तेचा, गुरमी होती त्याला पैशाची. आणि आवाज दिला, नाथ कुठे? पूजेला बसले. बोलवा बाहेर. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. बरं बाबा, कोणी रागात आलं म्हणून नाथांनी कधी राग धरला नाही, आले. सावकार, अरे बापरे, या काही स्वागत तुमचं? काही नको, आमचे पैसे तेवढे देऊन टाका म्हणजे झालं. व्याज वाढतंय. तुमच्या वाड्यातच यायची गरज नव्हती, घेतलेल्या वेळेवर द्यायला पाहिजे होती, पण देऊन टाका आता. नाथ महाराज म्हटले, सावकार, तुमचा रुपया सुद्धा आमच्याकडे राहणार नाही. हे भानुदासाचं कुळ एवढं ध्यानात ठेवा. वचना फिरती आधम जन, दिलेला शब्द जी माणसं बदलवतात ती आधमाच्या जातीतली असतात. मी खानदानाची कुळात जन्माला आलोय. माझ्या अंगातलं रक्त हे स्वैराचाराचं नाही, हे भक्तीनं भरलेलं रक्त आहे. दिलेला शब्द बदलणार नाही. पण आमचं जरा एक पीक हातात येऊ द्या, तुम्हाला मी तुमचं सगळं देणं देतो. पाहिजे तर चक्रवार व्याजाने पैसे घ्या, व्याजाला व्याज लावा, पण एवढे उपकार आमच्यावर 3-4 महिन्याचे करा. एक पीक हाताला येऊ द्या. जमलं नाही. होतं कधी कधी आपणही 300 रुपयानं केळी विकणारे सगळे शेतकरी आहोत. तसं जर पाहिलं तर आपलं त्या भगवंताच्या आधारावर चाललंय महाराज. तुम्ही देवाच्या आधारावर, मी देवाच्या आधारावर जिवंत आहे. आपण जी माया, जो प्रेम, जो उत्सव, जे धर्म करतो ना, तोच उपयोगाला येतोय. आपण दयाळू लोक आहे. आपला म्हातारा, आपला आजोबा शेतात गेला तरी शेतातून रिकाम्या हाताने येत नाही. 2-4 वाकड्या दांड्याचे ज्वारीचे कंस घरी घेऊन येतो आणि हनुमंताच्या मंदिरात घंट्याला अडकवतो. नातू विचारतो, आबा या वाकड्या दांड्याच्या ज्वारीच्या कंसाचं मंदिरात काय काम? त्यावेळेला थांब बाळा, वैशाख महिना सुरू झाला, उन्हाळा चालू झाला की तुला कळेल. वैशाख महिन्यामध्ये पाखरांनी मंदिरात यावं आणि हनुमंतरायाच्या मंदिरातला वाकड्या दांड्याच्या ज्वारीच्या कंसातला एक दाना तोडावा. नातवाला आजोबा सांगतो, आबा सांगतात, बघ बाळा आपल्या शेतातलं ज्वारीचं कणीस आहे. हो तो म्हणतो, आबा आपल्या ज्वारीच्या कंसातला दाना
पाखराच्या. नाही नाही आजोबा म्हणतात, आपल्या वाकड्या दांडाच्या ज्वारीच्या कणसातला दाना पाखराच्या नाही पोरा, पांडुरंगाच्या पोटात चालला. इतकी दया आहे त्याच्या अंतःकरणात, म्हणून शेतकरी जिवंत आहे. मृगाचा किडा घरात निघाला तर जी सासू सोनीशी बोलत नाही, जी सून सासूशी नीट बोलत नाही, ती म्हणते, बाई तुझा माझा वाद क्षणभर बाजूला ठेव, पण मृगाचा किडा घरात निघाला, शुभ शकून आहे. कुंकाचा करवंडा घे, हळद अक्षत कुंकू घाल, त्या मृगाच्या किड्यावर हळद अक्षत कुंकू घालून तू दर्शन घे, तुझ्या मुलाबाळांना दर्शन घेऊ दे. या मृगाच्या नक्षत्रात तुझी पेरणी सदली तर तुझं घर लक्ष्मीनं भरेल, सुखाचा पूर येईल तुझ्या घरात. किड्याला सुद्धा देव मानणारी लोक या देशात राहतात, म्हणून या देशात आजही शेतकरी तृप्त आहे. भली त्याच्या मालाला भाव नसेल, पण तो समाधानी आहे, तो आनंदी आहे. शेतकऱ्याची बायको सुपात ज्वारी पाखडाला लागते, त्यावेळेला पक्ष्यांचा झोत जर पुढे आला तर मूठ भरते आणि पक्ष्याच्या झोत्यात टाकते. ओला चिंब होऊन आलेला माणूस रानातून घरी येतो, शेतातून घरी येतो, ताट वाढलं बायकोनं, घ्या जेवून, लाईट जाऊ शकते, पावसाचं वातावरण आहे, आधीच कपडे धुतले तुमचे, आता 3दा कपडे बदलले, ओले झालात. काज घेताना तो म्हणतो, कुत्र्याला भाकरी घातली, अगं गाई बांधले गोठ्यात. ते म्हणे खाऊन घ्या तुम्ही. दुपारी त्याला जास्त भाकरी टाकली होती. काय दुपारी भाकरी टाकली, दिवसाला 3 टाइम जेवणारे आपण, तुला दुपारची भाकरी आठवते कुत्र्याची? ताट पुढचं लोटलं, आण भाकरी. कुत्र्याची भाकरी घेतली, बनेनात घातली. ओरिजिनल इज्जतदाराचा शेतकरी पोरगा ओला चिंब होत गाईच्या गोठ्याजवळ आला आणि कुत्र्या पुढे भाकरी फेकली. चट 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 कुत्रं भाकरी खायला लागलं. ज्या वेळेला भाकरी कुत्र्याच्या पोटात जाते त्यावेळेला अंतुर्लीच्या शेतकऱ्याला असं वाटतं, माझी भाकरी देवाच्या पोटात चालली, इतकी दया आहे प्राण्याबद्दल. दयाळू लोक आहे म्हणून सुखी आहे, असू द्या भाव, पण त्याची कृपा आपल्यावर आहे. रस्त्यानं जाताना प्रवासाला निघा, तुमचं बाळ सोबत असू द्या छोटंसं, रोडला गाडी थांबवा आणि म्हणा फक्त पोराकरता दूध पाहिजे, 100 रुपये घेईल 5 स्टार हॉटेलवाला एवढ्याशा दुधाचे. तीच गाडी रावेर रोडला जाताना, बुरानपूर रोडला जाताना एखाद्या शेतकऱ्याच्या दारात गोठ्यात थांबवा आणि म्हणा, दूध आहे का हो थोडं लेकराला, दूध पाहिजे, थांबा बसा. मालकीनीला आवाज देतो, मालकीन चहा ठेवा 4-5 कप, मी आलो गोठ्यातून. अरे भर दुपारी काहीच वासरू गाईला सोडतो, दुपारी भांड्यात दूध काढतो, पोराला दूध प्यायलाही देतो, बसलेल्यांना चहाही पाजतो आणि बाटली भरून देताना सांगतो, एवढं दूध रस्त्यात घेऊन जा, तुम्हाला पुढं पोराला भूक लागली तर कामाला येईल. तो गाडीवाला खिशात हात घालतो, 500ची नोट काढतो, म्हणतो, पैसे लेकराच्या दुधाचे पैसे घेत नाही साहेब आम्ही, आम्हालाही देवानं लेकरं दिली. म्हणायची दानत फक्त शेतकऱ्याकडे, म्हणून तो सुखी आहे, समाधानी. नाथ महाराज म्हटले 4 महिने द्या, तुमचा रुपयानं रुपया देतो. तो म्हटला हरकत नाही. क्रूर होता, अहंकार होता त्याला त्याच्या पैशाचा. तुम्हाला वेळ देतो नाथ महाराज, पण एका अटीवर. काय? तुम्हाला हवं तेव्हा पैसे द्या, फक्त जोपर्यंत आमचे पैसे देणं होत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण घेऊ नये. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. नाथ महाराजांना पांडुरंगाची शपथ घातल्याबरोबर वीज कडाडली, तसा आघात झाला त्या पैठणात वाड्यात नाथांच्या. बायकोनी कानावर हात ठेवले, कोण हा माणूस आहे जो माझ्या नवऱ्याला पांडुरंगाची शपथ घालतो? कळत नाही. नाथ महाराजांच्या टपकन डोळ्यात पाणी आलं. नाथांनी त्या सावकाराकडे पाहिलं, म्हटले, सावकार तुम्ही अन्न म्हणताय ना, या भानुदासाच्या कोळातलं रक्त तुम्हाला शपथ देतं, जोपर्यंत तुमचं देणं होत नाही तोपर्यंत अन्न सोडा, आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. निघून गेला सावकार. अन्न नाही महाराज पोटात. त्यावेळेला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी शुद्ध करायचं काम दिलं होतं नाथ महाराजांकडं. मुक्ताबाईच्या कृपेनं ज्या वेळेला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी वधवली, बोलले ज्ञानोबाराय, मग ती प्रत शुद्ध करायची होती. ही प्रत आहे तशी नाही, ही नाथ महाराजांनी शुद्ध केलेली प्रत आहे जी आपण वाचतो आज. ते काम ज्ञानोबारांनी नाथांकडे दिलं. तासन तास ज्ञानेश्वरी जोड बसलेले असायची नाथ महाराज. पोटात अन्नही नाही पाणी नाही. मालक जेवत नाही म्हटल्यावर मालकीन जेविनो. तुमच्या आपल्या बायका इज्जतदाराच्या बायका आहे महाराज. महाराष्ट्रीयन माणसं आहे आपण, स्वाभिमानी लोक आहे.
ती बोलायला फाटक्या तोंडाची असू द्या, पण नवऱ्यावर जीव कसा ओतावा हे महाराष्ट्रीयन स्त्रीला कळतं. नारी लज्जया हा धर्म आहे तिचा. ती जोपासते आपला धर्म. काय नाही. कधी तिला दिवाळीला साडी आणून देऊ नका, कधी कोणतं भांडं आणून देऊ नका, साडी नको, दागिना नको. ती मात्र काळजी. ज्यांच्या घरी साडी आहे, ज्यांच्या घरी दागिना आहेत, दर दिवाळीला त्यांच्या घरी रांगोळ्या काढायला बाहेरून महिला आणाव्या लागतात. पण जिच्या अंगावर गेल्या वर्षीच्या दिवाळीची सुद्धा साडी नाही, बापाच्या घरची साडी आहे, ती मात्र तुमची माझी बायको, तुमचं माझं दार दिवसभर दिवाळीच्या दिवशी रंगवत असते. का? ती इज्जतदाराची. तिला कळतं हेच आपलं जगणं आहे सौभाग्याचं. सुरुवातही इथं आहे, शेवटही इथं आहे. मालक जेवत नाही, मालकीन कशी जेवायची? ज्या घरात मालक जेवत नाही त्या घरातले नोकर जेवतील. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5वा दिवस निघाला. संध्याकाळपर्यंत कृश झालं शरीर, थरथरी सुटली नाथांना. पण खायचं नाही, प्राण गेला तरी चालेल, पण अन्नही नाही पाणी नाही. 5व्या दिवशी रात्री 12-12:30च्या सुमारास कटीसी लटी लटीसी बिखडी, गुडघ्यावढं धोतर आहे, गुडघ्यावढं धोतर, अंगात बांडीस आहे, खांद्यावर घोंगळ आहे, हातात काठी आहे, डाव्या हातात कंदील आहे. आणि रात्री सावकाराचं दार वाजवलं. सावकार, ओ दार उघडा सावकार. कोण आपण? वाड्यातून आलो नाथांच्या. मग हिशोब करा. एवढ्या रात्री? हा 5 दिवस झाले आमच्या मालकाच्या पोटात अन्नाचा कण नाही. शपथ घातली राव. हजारो लोकांनी बुडवलं तुम्हाला, काय आग लावली त्यांच्या आयुष्याला. साधून 3 महिने पैसे उशिरा दिले असते. झोमलं, खपलं नाही. करा हिशोब. थरथरत खतावणे आणला, रजिस्टर आणलं, सगळा हिशोब केला, रक्कम सांगितली, व्याजासकट. अंतुर्लीकर कसना सोडला, आणि कसना सोडला बरोबर पैसे काढले. बरोबर पैसे तितकेच हो, याच्या रकमे एवढेच पैसे, व्याजासकट. पावती द्या सावकार. पावती घेतली, सही केली, पैसे पोच पावलो. पोच पावती घेतली, कसण्यात बांधली. सावकाराची बायको भाविक होती. महाराजांच्या चरित्रातला गोड प्रसंग आहे. पाण्याचा ग्लास घेऊन आली. थोडं पाणी घ्या. मालकाच्या अगोदर गडी माणसं पाणी पित नाही ताई. शपथ घातली तुमच्या नवऱ्यानं आमच्या मालकाला. आम्ही कसं पाणी उतरवलं घशाच्या खाली. लखलाभ तुम्हाला तुमची प्रॉपर्टी, सोन्याचं घर बांधा, खूप सुखी व्हा. पण साधूला शपथ घालू नका. कोणाला पांडुरंगाची आण घालणं बरं नाही. शब्द कानात घुमत होते सावकारणीच्या. ती पावती खोसून ठेवली ज्ञानेश्वरीत नोकरानं. सकाळ झाली, पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करायला लागली सावकाराची बायको, पण रडत होती. ऐश्वर्य श्रवणात भक्तीही उत्पन्ना नापी वर्धते, विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पद्मयो. सर्व दर्पणकार असं म्हणतात, देवाचं ऐश्वर्य ऐकलं की भक्तीही उत्पन्ना पण नापी वर्धते, वाढत नाही. विना गुणानुसंधानात, जोपर्यंत अनुसंधान घडत नाही तोपर्यंत देव आपल्याला आपला वाटत नाही. भगवत पाद्य पद्मय हो विना गुणानुसंधानात. ते म्हणे आज असं वाटत नाही मी माझ्या जवळच्या सोयरेची पूजा करते. काय रुसला हा, कसा राग आला याला, काय झालं असेल? बोलत नाही, माझ्याकडे बघत नाही. मनात शंका आली, नाथांवर आपल्या नवऱ्यानं शपथ घातल्यामुळं आपला देव रुसला. कारण त्यांच्यावर प्रेम करतो, आपल्यावर नाही. पांडुरंगाचं प्रेम तुमच्या माझ्यावर नाही. तुम्ही मुक्ताबाईचं म्हणून घ्या, देवाचं प्रेम मुक्ताबाईवर आहे, आपल्यावर नाही. आपल्यावर त्यानं प्रेम करावं ही लायकी आपली. सब चुतो की बाजार में फतोर का व्यापार करने वाले तुम और हम. त्यानं प्रेम करावं, पण यांच्यावर तो करतो. किती करतो? निवृत्ती हा कांद्यावरी
सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी. सगळे म्हणा एकदा बसलेले सगळे. मी पुढं म्हणतो तुम्ही मागं म्हणा. निवृत्ती हा खांद्यावरी, निवृत्ती सोपानाचा हात धरी. म्हणा आई म्हणा. सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर. बोला माऊली म्हणा. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. हो मागे मुक्ताई सुंदर. सगळे म्हणा ना. काल असताय मागे मुक्ताई सुंदर. विठू माझा लेकुरवाळा. जय हो. गोड 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 वा. विठू माझा लेकुरवाळा. संगी गोपाळांचा मेळा. संगी गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी, गोरा. वरचे म्हणा जरा सगळे म्हणा, लाजू नका. गोरा कुंभार मांडीवरी, सोखा जीवा बरोबरी. बंका कळेवरी, ओ बंका कळेवरी. हो नामा करांगुळी धरी. विठू माझा लेकुरवाळा. विठू माझा लेकुरवाळा. संगी गोपाळांचा मेळा. ओ विठू माझा लेकुरवाळा. गोड गायला तुम्ही सगळ्यांनी. कीर्तन परंपरेचा आत्मा भजन आहे. भजनच मनुष्याला प्रफुल्लित करत असत, आनंदापर्यंत घेऊन जात. एक पडदा शिल्लक राहतो देवात आपल्यात. साचची पुढती विरा जरी नहिता स्वप्न जागरा, तसा झोपेत जातो तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू एका. चला ती म्हणे आपल्यावर नाही पण नाथांवर त्याचं प्रेम आहे. नाथ महाराजांना शपथ घातल्यामुळं आपला विठुराय आपल्यावर रुसला, त्रास झाला याला. नवऱ्याला बोलावलं, मालक कमरेला कपडा राहणार नाही आपल्या लेकरांच्या. साधूला शपथ घालणं मोठं पाप आहे. काय शपथ घालून आलं तुम्ही? जा लवकर.
संत क्षमाशील असतात, घाला लोटांगण त्यांच्या पायावर आणि मागा माफी, सांगा तुमचे पैसे भेटले, भोजन प्रसाद ग्रहण करा. असं म्हणते. हो, सावकारनाथांच्या वाड्यात संपलंय कीर्तन. वाड्यात आला, महाराजांच्या हातात ज्ञानेश्वरी होती. बाबा, शर्मेनं चालोय वाड्यात, पण क्षमा करा जरा, माझ्याकडून ओघाओघात तुम्हाला शपथ घातली गेली, तुम्हाला त्रास झाला बाबा, उपवास सहन करावा लागला, पण आता जेवून घ्या बाबा. तुम्ही पैसे पाठवले, किती त्रास, काय त्या नोकराची तळमळ, रात्री आला बिचारा दारापर्यंत, सगळे पैसे दिले, मिळाले बाबा, व्याजासहित रक्कम मिळाली बाबा. अरे सावकार, उठलो नाही गड्या ज्ञानेश्वरी जोडून, कोण तुझ्या वाड्यात नोकर येऊन पैसे देऊन गेला? तुम्हीच पाठवलेला नोकर, तुमचं नाव सांगत होता, पोटाला कसना बांधलेला होता, पैसे दिले, पोहोचले पैसे? हो, पावती दिली बाबा मी. आम्ही उठलो नाही, तू पावती कुठं दिली? अंतुर्लीकर, ज्ञानेश्वरीचं पान पलटलं, पुढं पावती हजर, सही होती त्याच्यावर त्या सावकाराची, पैसे पोच पावलो. ज्ञानेश्वरी घेतली जवळ, नाथांच्या डोळ्याला पाणी आलं. सावकार म्हटला, बघा बघा बाबा, बाबा माझी सही आहे बरं का ती, हो मीच दिली ती पावती, तुमच्या नोकराकडे दिली होती, पण बाबा माफ करा, तुम्हाला रात्री नोकर पाठवावा लागला. नाथ महाराज म्हटले, वेड्या, मी नोकर पाठवला नाही, तो नोकर झाला. एकोबाचे ऋण पेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण पेडी ऋषिकेशी, अंबऋषीसाठी गर्भवास, अंबऋषीसाठी एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंबऋषीसाठी गर्भवास, अंबऋषीसाठी एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंबऋषीचे सोशी गर्भवास, अंबऋषीचे सोशी अंबऋषीचे सोशी गर्भवास, अंबऋषीचे सोशी. अहंकाराची झालेली त्या राजाची बाधा उतरवण्याकरता, सावकाराची बाधा उतरवण्याकरता, नाथ महाराजांसारख्यावर दया करण्याकरता याला नोकर बनावं लागलं, पर्यायी तरी बनतो. त्यालाच माहिती आहे इथं कोणती वल्ली वापरावी, कोणतं रोप वापरावं आणि कसा भक्तावरचं संकट निरसावावं. जाणे झाली बाधा ते अंतुर्लीकर, अहो त्या सावकाराची बाधा उतरवण्याकरता नाथांच्या वाड्यातला नोकर होतो, आपला मालकही होणार नाही. नोकर व्हावा ही अपेक्षा करू नका, पण ईश्वरानं आपलं मालक व्हावं एवढी अपेक्षा जरूर करा, तो जरूर पूर्ण करेल. काय घेईल? निधी रुकावेचो मोल, पाहे बोल प्रीतीचे, 1 रुपया सुद्धा घेणार नाही, पैसाच घेणार नाही. निधी रुकावेचो मोल, मोबदला न घेता तुमच्या दुःखाचं निवारण करेल. फक्त एक घेईल, काय? पाहे बोल प्रीतीचे, प्रीतीचं बोलणं घेईल. तेवढं प्रीतीचं घेतलं की तुमच्या मदतीला संकट काळात धावून येईल. रोगा आयुष्या द्याव्यावल्ली, जाणी झाली बाधा ते, त्यांना आपल्या मदतीला धावून यावं ही अपेक्षा करत असाल तर नितांत मुक्ताबाईच्या चरणावर विश्वास ठेवा. तो आपल्यावर संकट आलं की धावून येईल. 4 पावलं घालत तिथून मुक्ताबाई करता चला. संकट काळामध्ये ती माय हजारो पावलं टाकत आपल्याही मदतीला कधीतरी धावून येईल. इतका विश्वास आपण आईसाहेबांच्या चरणावर संपादित करा. निश्चितच त्या वैद्याला एक दिवस दया येईल. का येईल आणि कशी येईल असं जर विचाराल, वेळेची मर्यादा आहे म्हणून सरळ सांगतो. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची. त्याचा मुळातच स्वभाव दयाळू आहे, तो दयेनं भरलेला आहे आणि त्या दयेनं भरलेल्या स्वभावामुळं
कधी नोकर होतो तर कधी मालक होतो. तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची. नाथ महाराजांनी चिंता करू नये, ती चिंता यानं करावी. तशी तुम्ही मी चिंता करू नका, तो चिंता करेल. जाणे झाली बाधा ते रोगा ऐशा द्याव्या बोलली, जाणे झाली बाधा ते. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मनापासून धन्यवाद, सगळ्यांना प्रणाम. खूप सारी मंडळी कीर्तनाला आहे, अगदी अंतुर्लीचे, पातोंडीचे, नाचनखेडा आहे, बोरसोर आहे, बेलसवाडी आहे, निंबोरा सीम आहे, मला दिसतंय तेवढे नेतेची मंडळी आहे, चापोरेची, दापोरा आहे, शहापूर आहे, बुरानपूर आहे, खामखेडा आहे, सगळीच मंडळी, सावदा आहे, आमचे ज्ञानोबा आहे मंदिरवरून, विनोद भाऊ नुकतेच आले, सगळी मंडळी, दिनूदादा, राजूदादा, मनोज भाऊ आदी करून सगळीच महाराज मंडळी, आमचे माळीसाहेब. फार खूप दिवसानं परिसरात, आणि त्यात विशेष आनंद आहे की पूजनीय बाबांचं दर्शन होतंय आज. मला मनापासूनचा आनंद आहे. सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन सेवेला विराम देतो. मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं भजन करू आणि मुक्ताबाईचं भजन करून आपल्या वाणीला विराम देऊ. त्यामुळं सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं, काय झालं, होईल ना, काळजी करू. मुंगळा झाला तरी चालेल, पण पिंगळा होईल, काळजी करू नका. तर मला ते सगळ्यांना, तेच पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता हे सामान्य कुटुंबातलं पोरग अरेबियन राष्ट्रात जाऊन कीर्तन करून आलं. मी दुबईला गेलो. येणाऱ्या काळात तुम्ही CM साहेबांचा व्हिडिओ ऐकला असेल, मुख्यमंत्री महोदयांचा. येणाऱ्या काळात लवकरच ज्यांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्लंडमध्ये सुद्धा, आपण पैशानं राज्य करू शकत नाही, पण इंग्लंडवर भजनाचं राज्य करायला मात्र UKला, आपण लंडनला सुद्धा कीर्तनाचा प्रवास करतोय. मुक्ताबाईची कृपा सामान्य समजू नका. आता 30 डिसेंबरला महाराष्ट्रीनं श्रुत आहे, 30 डिसेंबरला मोदीजींच्या आईची पुण्यतिथी आहे. येणाऱ्या 30 डिसेंबरला काही कर्तबगार मातांचा सन्मान सोहळा होतोय. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनीची आई आहे, सुनीता विल्यमची आई आहे, योगी आदित्यनाथांची आई आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आई आहे, त्यात गुलाबोदेवी रामदेव बाबांची आई आहे, धीरेंद्र शास्त्री शर्मांची आई आहे. योगायोगानं त्यांनी माझ्या आईला सुद्धा निमंत्रित केलंय. एका कीर्तनकाराच्या आईचा सुद्धा सन्मान दिल्लीला आपल्या प्रवासाच्या आधारावर होतोय. हा प्रवास वायाला जात नाही महाराज, कधीच वायाला जात नाही. आणि परिसराचं मी जिथं जिथं जातो, आयुष्याचा टप्पा आता 34 वर्षापर्यंत 35,000 कीर्तनं केली, पण तिथं जात असताना मुक्ताईनगर हे प्रत्येक पत्रिकेत नाव असतं. त्या मुक्ताईनगर या नावात आपला अख्खा तालुका आला, आपला अख्खा परिसर आला, एवढं ध्यानात ठेवा. आणि आम्ही एक छोटंसं संकल्प व्रत घेतलेलं आहे. मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोणत्याही गावात हरणेबाबांच्या मार्गदर्शनात एवढा चांगला सोहळा, श्री महाराजांच्या उपस्थितीसारख्या एखाद्या महात्म्याच्या श्रवणाचा सोहळा या दर्जाचा आपण जर केला, तर विशाल महाराज खोले रुपयाही तिथं मानधन घेत नाही, डिझेलही नाही. मला परमेश्वरानं भरपूर दिलंय. तुमच्यात राहण्याचा किती लांबून येतोय, किती सेवा करू, मला त्याचं काही नाही. गाव मुक्ताईनगरसाठी, कारण ही सगळी मुक्ताईनगरची वारकरी मंडळी काय नाही. अंतुर्लीला आपण गतवर्षी सेवा केली, मला सगळ्यांनी आग्रह केला, बाबा थोडेच दिले. अहो म्हटलं देऊ नका. आमच्या अरणे बाबा रुपयाला कडप बघत नाही. तालुक्यात काय प्रवास, जिल्ह्यात काय, राज्यात काय, कुठं फिरताना आपण इतरत्र हा व्रत पाळू शकत नाही. पण जे लोक मुक्ताबाईला सेवा करतात, आमची सामान्य अपेक्षा आहे तुमच्याकडून, तुम्ही मुक्ताबाईचं म्हणून घ्या. आम्हाला काही नको आहे तुमच्याकडून, पण तुम्ही गळ्यात माळ घाला, एकादशीचं व्रत करा, कधीतरी मुक्ताईनगरला दिसा, आईसाहेबांच्या गाभाऱ्यात दिसा, हे मंदिर माझं आहे या भूमिकेत तिथं सेवा करा. ते आपलं अधिष्ठान आहे, ती माय आहे, जगन्माता आहे, चित स्वरूप आहे, आदिशक्ती आहे. तिच्याकडे रडत जाणारा हसत गेल्याशिवाय राहत नाही, एवढं ध्यानात ठेवा. इतकं कृपाळू दैवत आहे मुक्ताबाई. ज्यांनी मुक्ताबाईच्या चरणावर नितांत श्रद्धा ठेवली, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं महाराज. त्यामुळे श्रद्धा ठेवा. तुम्ही कोरोनात नाही, आपण गारपिटीत नाही, कोणत्या त्रासात नाही, कोणत्या आजारात नाही. अख्ख्या राज्यात धुमाकूळ झाला, अतोनात नुकसान झालं पाण्यानं. आपल्या या तापी महिना आपल्याला काही कवडीचा त्रास दिला नाही. ही तापी तुमच्याकरता नाही, ती सूर्यनारायणाची कन्या गंगा मातेच्या अगोदर जिचं वर्णन पुराणात पाहायला मिळतं, ती तापी मैया तुमच्या माझ्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून आली आहे. पण मुक्ताबाईच्या आदेशानं आली, ध्यानात ठेवा. मुक्ताबाई सांगतात, बाई हा मुक्ताईनगर तालुका आहे, शेजारी रावेर तालुका आहे, इकडं बुरानपूर भाग आहे, हे सगळे मुक्ताबाईचे लेकर आहे.
सांभाळून घे ना, तुझं उग्र रूप धारण करू नको. सांभाळ, आमची लेकरं रातभर दिवस कष्ट करतात, मेहनतीनं माळा पिकवतात. कोणी त्याच्या पाठीशी उभी राहिली नाही तरी तू तरी त्यांच्यावर रोसू नको ग माझी तापी आई. हा आदेश मुक्ताबाईचा मानून ती तापी माता आपल्याला आशीर्वाद देते. तिला वजा केलं इथून तापले, कोणी हाल सुद्धा पाहू शकलं नसतं महाराज. म्हणून जरा बरं चाललंय तर गुरमी धरू नका, माळ घाला गळ्यात, एकादशीचं व्रत करा, जरा आवरा स्वतःच्या भावना. महिलांनी व्यसन केले असते तर भिकारी झालो असतो आपण. भिकारी नाही महाराज. कोण्या गावात महिलांमुळे वाद झाला, अजून भांडण, अजून पेपरला बातमी नाही. नवरात्री उत्सवात महिलांनी केला राडा, वृत्तपत्रात बातमी नाही. गणपती उत्सवात 2 मंडळांमुळे हाणामारी, महिलांनीच पुढाकार घेऊन हाणामारीला सुरुवात केली. सगळं श्रेय आपल्याकडे. या प्रपंचाची सायकल त्यांच्या आधारावर नीट चालली. मी तर म्हणतो त्या सायकलची वाटपही करायची झाली तर मागचं चाक ते इले द्या, पुढचं चाक आपण घ्या. सगळं मागच्याच चाकाला आहे. कॅरी, स्टँड, कुलूप, चेन व्हील पॅडल, सीटचा भार, स्टँड, घंटी व पुढं वाजवत आता काय हाताला दुसरं. अरे ओरिजिनल ब्रेक सुद्धा माग आहे. बरं चाललंय त्यांच्यामुळं आपलं जरा. त्यामुळं खरोखर माझी विनंती आहे तुम्हाला, इथून उठता उठता परमार्थाचं दुसरं नाव परिवर्तन आहे. परिवर्तन इथून उठता उठता असं रक्त सडसडलं पाहिजे. ख्रिश्चने गिरिजा घर बडे, इस्लाम मस्जिद में पड़े, गच्छामि शरणम बुद्ध सब त्रैवार जय करके खड़े. परा हिंदू क्यों गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. ख्रिश्चन गिरिजा घराकडे चालला पठ्या, इस्लाम मस्जिद में पड़े. लाज नाही वाटत 5 वर्षाच्या पोराला टोपी घालून नमाज पठण करायची, इतकी धर्माबद्दल श्रद्धा आहे. असा दलित बांधव नाही हिंदुस्थानातला की ज्याला 3 वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, गौतम बुद्धांचं नाव घ्यायची लाज वाटते. सन्मानाने घेतो तो, पण करोडो हिंदूची पोरं आहे. तुम्हाला मला प्रश्न विचारला लहर की बरख्यामध्ये महाराजांनी, हिंदू क्यों 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 गवाई तूने मंदिरों की प्रार्थना, क्यों भ्रष्ट ऐसा हो गया सब भूल के आराधना. सगळा लबाळीचा बाजार करतो आपल्या मंदिरातल्या प्रार्थना. तो नाही जिवंत ठेवणार तर काही परधर्मी येतील का? धर्म 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 काय सोंग आहे का ते? जग नाच खुल्या अंतःकरणानं, घे स्वाभिमानानं जयघोष कर, त्या भगवंताच्या आराधना कर, धावून येईल तुझ्याकरता तो. लाज नाही वाटत, पण आपण मात्र लाजाळूय. चला, म्हणून प्रार्थना इथून उठताना संकल्प करा, काहीतरी साध्य करू. सडसळवा रक्त रिकामे राहू नका, फिरू नका, गोंधळ करू नका, गोंगाट करू नका. खूप चांगलं जीवन जगा. जमिनी बिमिनी, गाड्या बिड्या, सोनं नाणं, घरं बिरं एकदम ब्रँडेड. फक्त व्यसनाचा धक्का त्याला लागू देऊ नका, जे प्रमाण आपल्या भागात वाढतंय, विशेषतः तरुणांमध्ये. इथून शिरसाळ्याला जातो, पिऊन येतो. लाज वाटते का तुला देवाच्या कृपेची? तुला अक्कल आहे का कृपा होईल माझ्यावर अशी होते का? इथून खाटूश्यामला जातो, बिअर बार लागेल, त्या बिअर बारला उभा राहत आणि मला खाटूश्यामची कृपा. तुझ्या बापाची जी आगिरदारी ठेव आहे तिथं कृपा व्हायला. अरे कर बदल, बदल झाला की तो धावून येईल. कसा येईल? अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं. अनजानी हो अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं. बहता इन आंखों से बाबा बाबा, बहता इन आंखों से बाबा नीर थमावो ना. 3 बाण के दारी 3 बाण चलावो ना.
मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। सब एक साथ तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। भाव सुंदर आहे त्याचा. संकट काळात केवळ भगवंत तुमच्या माझ्या पाठीशी उभा राहतो. किसको रिश्ते गिनवाऊं किसे जात दिखाऊं मैं. क्या क्या जख्म दिए जग ने किसे रात दिखाऊं मैं. बिन कुछ पूछे श्याम हमारा आए राम. बिन कुछ पूछे ना तुम्हारा. बिन कुछ पूछे ना तुम्हारा कष्ट मिटाओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. आरे के सहारे बाबा आरे के सहारे आरे के सहारे मेरी हर हरावो ना. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. शाम जल्दी आओ ना. प्यारे जल्दी आओ. ओ शाम ना जा ओ शाम तोच मदतीला धावून येणार आहे. संपलंय काय टाळ्या वाजवता पाहुणीची जोडी आली तर घ्या खत. संतांचं ऐका आपलं भलं होईल. अन्यथा परिणाम बघा. काय परिणाम. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी नाही काल तरी दुसरा येईल. का थोडा डिले इको बढ़ाओ. एक टाळी सब एक साथ. तरत शेवटी बा काळ बांधून नेईल. तरत शेवटी बा काळ बांधून नेईल. करते शेवटी बा काळ बांधून नेईल. करते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बांधाईल. एका जनार्दनी आपले काय बांधाईल. काय बांधाईल. काय बांधाईल. काय बांधाईल. काय बांधाईल. पिंगळा 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 बोली बोलत देखा पिंगळा महागाई. पिंगळा महागाई बोली बोलत देखा पिंगळा महागाई. भिंगळा माघारी बोल बोल तोरे का भिंगळा माघारी. बोल बोल माघारी बोल बोल तोरे का भिंगळा माघारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. दादाला ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे. ठिकाणी बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे. ठिकाणी बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा. भिंगा गे बाई भिंगा गे. भिंगा गे बाई भिंगा. अवगा 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 दांगळ धिंगागे. अवगा दांगळ धिंगागे. दांगळ धिंगागे. अवगा दांगळ धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. अवघा धांगड धिंगागे. येताना तुम्ही येताना पिपरीवाळाच्या गाई हो. केतला तुम्ही केतला टिपरीवालाच्या गाई हो. येताना तुम्ही येताना पिपरीवाळाच्या गाई हो. केतला तुम्ही केतला टिपरीवालाच्या गाई हो. खाली बसा सगळे जरा. सगळे उठतील शिस्त बिघडेल. खाली बसा सगळे.
आहे त्याचा घेऊन आनंद घ्या तुम्ही सगळे. पण ते लोक पुढे यायला लागले गोंधळ व्हायचं. चेतदाना तुम्ही चेतदाना टिपरीवराच्या गाई हो करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात हो हो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी ती माझ्या मल्हारी ती धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोली टाळी वाजवा दोघांकरता वा धन्यवाद. इको कमी आनंद रोज घरी घ्या, ताण घेऊ नका. इथं किती नीट वागलो ज्ञानोबा तरी 40% समाज आपल्या विरोधातच आहे. कोणाकोणाचा ताण घेता. हॅप्पी राहा, आनंदी राहा, मस्तीत राहा. जे 10 पैकी 10 गुण देत नाही आम्हाला घोडे लावता लोक तर तुमचं. खुश राहा. महिला मंडळी दरवाजा बंद करायचा आणि धनाधन नाचायचं. तर भांडे पाडू नका म्हणजे झालं घरातले. नाचण्याचा आणि गाण्याचा शेवट कशा करता असं जर कोणी विचारलं तर सांगा हा शेवट माझ्या पांडुरंगा करताय. आनंद साजरा करा आयुष्यात. गावनाचो विठो तुझा करोनवाद जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. आतापर्यंत जितकी शांतता राखली अशी शांतता 5 मिनिट सांभाळा. विठोवर रखुमाई भजन घेऊ, मुक्ताबाईचं भजन घेऊ. सूचना होईल उद्याची. उद्याचा असा बदल आहे एक, मला मगाशी बाबांनी सांगितलं. उद्या कान्होबा महाराजांचं कीर्तन आपल्या पत्रिकेत छापलेलं आहे. तर ते कीर्तन उद्या होणार नसून काल्याला होणार आहे. आणि ज्यांचा काला आहे त्या हरणे बाबांचं कीर्तन उद्या संध्याकाळी 8 वाजेला इथं होईल. बाबा आता लातूरवरून या कार्यक्रमासाठी येत आहेत. 8 ते 10 या वेळेमध्ये गुरुवारी हरणे महाराजांचं कीर्तन होईल आणि परवा सकाळी काला. बाबांच्या आज्ञेने पुन्हा सूचना आपल्याला देतो. येणाऱ्या काळात गुरुवर्य श्रद्धेय आपल्या मुक्ताबाई फड परंपरेचं वैभव, आपल्या सगळ्यांचं आदराचं स्थान पूजनीय जनार्दन हरीजी महाराजांच्या पुढाकारातनं रावेर आणि यावल तालुक्याच्या वतीनं मुक्ताबाईचा फिरता नारळी सप्ताह होतोय. एक दैदिप्यमान सोहळा आहे ज्याची सुरुवात 17 मार्च 2026 ते 24 मार्च 2026 या कालावधीमध्ये कुंभारखेडा या गावामध्ये संपन्न होतोय. त्याच्या अनेक मीटिंग, अनेक चांगले उपक्रम त्या उत्सवामध्ये महाराजांनी राबवलेले. आणि त्याचा विषय मुळात असा आहे, तरुणांकरता ज्ञानेश्वरी, युवा वर्गाकरता आध्यात्मिक जोड कशी असावी याचं उत्तम आणि देखणं सोयरपणच जणू तरुणाशी त्यांनी या उत्सवात जोडून काढलं. त्यामध्ये श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, श्री गुरु जयवंत महाराज बोधले, आदरणीय बप्पा आदी करून सगळीच मंडळी, कीर्तनकारांची अनेक सन्माननीय कीर्तनकार आहेत. योगायोगानं मलाही गुढीपाडव्याच्या दिवशी त्या उत्सवामध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य आहे. 19 मार्चला आपल्या सगळ्यांप्रती
एकच सद्भावना आहे की आपण त्या सोहळ्याला भेट द्या. तरुणांनी आवर्जून या. 7 दिवस महाराज इथं थांबले. आता जबाबदारी अंतुर्लीकरांची आहे की अंतुर्लीतली किती मुलं, किती महिला, किती पुरुष महाराजांच्या नियोजनातल्या त्या कुंभारखेड्याच्या उत्सवामध्ये येतात. जेव्हा जेव्हा आपल्याला ही साधू संत हाक देतील त्या हाकेला ओ द्यायचं काम आपण करा. ती हाक स्वतःच्या स्वार्थाकरता नसेल, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याकरता असेल, एवढं सदोदित ध्यानात ठेवा. ती सूचना आपल्याला देतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं म्हणा विडोबार कुमाई.